झी 24 तास एक पाऊल पुढे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। जखमी अवस्थेतही दहशतवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या शौर्य चक्र विजेते कॅप्टन मनीष सिंग यांना शौर्य पुरस्कार, हैदराबादच्या DMRLचे प्रमुख संचालक संरक्षण विषयक शास्त्रज्ञ डॉ. अमोल गोखलेंना विज्ञान पुरस्कार, निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. SP छोटी यांना लष्करातल्या वैद्यकीय सेवेसाठी समाज सेवा पुरस्कार, तर रमेश डांगे, चंद्रकांत सहासने, सतीश भिडे यांना सावरकर स्मृती चिन्ह पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। गेले 3 दिवस सावरकर राष्ट्रीय स्मारकात जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, खासदार भरतकुमार राऊत, ब्रिगेडियर हेमंत महाजन, आंतरराष्ट्रीय नेमबाज विश्वजित शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। सावरकरांना ज्या देशासाठी ज्या मुख्य गोष्टी वाटत होत्या त्यापैकी एक विज्ञान आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचे एक शौर्य आहे। त्याचप्रमाणे सामाजिक कामही तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे 3 क्षेत्रात आम्ही पुरस्कार देतो। त्याचबरोबर सावरकरांच्या तत्त्वज्ञानानुसार जे काम करतात त्यांना आम्ही सावरकर चिन्ह स्मृती पुरस्कारही देतो। तर आज या सगळ्या पुरस्काराचं आयोजन सावरकर स्मारकात केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आजचा जो सगळ्यात भेसवणारा प्रश्न आहे आपल्याला तो चीनचा, की ज्याच्याकडे फार आपलं लक्ष कमी असतं। आपण पाकिस्तानचा धोका जास्त म्हणतो, पण चीनचाही आपल्याला तेवढाच धोका आहे आणि त्याची जाणीव आपल्या नागरिकांना व्हावी म्हणून आम्ही काही संरक्षण तज्ञ आणि त्यांच्याबरोबर वार्तालापाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।